Hello student, good morning. कसे आहात? बरे ना? Today we are going to learn English आणि grammar. फार महत्त्वाचं आहे. It is useful for the standard 9, 10th and as well as 12th. Okay. We know very well. From the beginning आपल्याला माहिती आहे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, व्हर्ब हे सगळं माहिती आहे. पण लिहिता येणं महत्त्वाचं आहे. आता व्हर्ब म्हणजे माहिती आहे क्रियापदं, आणि क्रियापदं जवळजवळ लाखोना क्रियापदं इंग्लिशमध्ये. गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, क्राय म्हणजे रडणे, वर्क म्हणजे काम करणे, नाही का, सफर, ट्रॅव्हल, कित्येक तरी तुम्हाला व्हर्ब आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजेक्टिव्ह आहे, प्रोनाऊन आहे, नाऊन आहे. आज आपण बारकाईने पाहणार आहे आणि तुम्हाला होमवर्क दिलं आहे ते फक्त गाळलेली जागा भरा, नाऊन, प्रोनाऊन असं. आता या ठिकाणी व्हर्ब दिले. व्हर्ब म्हणजे काय? इट इज अ वर्ड विच शोज ॲन ॲक्शन, म्हणजे क्रिया करते. ॲक्शन कार्य, क्रिया. इज ए वर्ड हा शब्दच आहे, पण विच शोज ॲन ॲक्शन. ॲक्शन कोणतं आहे मग? व्हर्ब. कम आहे, मग मी सांगितलं कम, गो, इज, एम, आर, ETC एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत? व्हर्ब आहेत. आणि रामा आंबा खातो. रामा इज इटिंग अ मँगो. इटिंग क्रियापदाला ING लागला, चालू वर्तमान काळ झालं. म्हणजे हे जर आलं तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग वेल. दुसरा ॲडव्हर्ब, बरोबर. आता ॲडव्हर्ब म्हणजे इट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्ब व्हर्बबद्दल काय सांगणार आहे? व्हेरी स्लोली, केअरफुल, नाही का, केअरफुल काळजी घे, स्लोली, वा, असं म्हणजे हे ॲडव्हर्ब आहे. इट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? इट इज अ नाऊन. इट इज ए नाऊन. हे नाऊन आहे. मग आता ॲडजेक्टिव्ह इज ए नाऊन जर म्हटलं तर काय येईल? त्याच्या नावाबद्दल माहिती सांगणारा. कसा मुलगा आहे? गुड. ही इज अ गुड बॉय, ही इज अ बॅड बॉय, इट इज अ नाईस फिगर, इट इज अ व्हेरी वेल, वा, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती सांगणारा. गुड, बॅड, नाईस, हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. प्रिपोजिशन हे जरा व्यवस्थित झालं पाहिजे. इट इज प्लेस्ड बिफोर नाऊन. हे नाऊनच्या आधी येतं. कशाच्या आधी येतं? प्रिपोजिशन. इट इज प्लेस्ड बिफोर नाऊन और प्रोनाऊन. म्हणजे काय? एक्झाम्पल आहे. काय प्रिपोजिशन? हे सगळे प्रिपोजिशन इन, ऑन, फ्रॉम, बाय, ऑफ, हे सगळे प्रिपोजिशन आहे. हे प्रिपोजिशन वापरताना काळजी घ्यायची असते. आणि इन केव्हा टाकतो? ऑन केव्हा टाकतो? आता कारमध्ये इन म्हणता येणार नाही, बसमध्ये इन म्हणता येईल, कारण बसमध्ये आपण चालतो, कारमध्ये नाही चालू शकत. म्हणजे इन द बस. आता तुम्हाला काही होमवर्क दिलेलं आहे, क्वेश्चन दिलं आहे, तुम्ही यानुसार हे वाचायचं, आधी तयार करायचं. आणि हे होमवर्क तुम्ही घरी आय डॅश डॅश टू स्कूल तिथं दिलं आहे ब्रॅकेटमध्ये. गो नाईस कोणतं लिहायचं ते इथं. दुसरं सी गोज टू स्कूल व्हेरी, कसं आहे? डॅश डॅश म्हणजे स्लोली आहे का ऑब्लिक फ्रॉम आहे. तिसरं दिलं आहे राम इज ए टिंब टिंब बॉय. फ्रॉम आहे का गुड आहे? इथं का कोणतं लिहायचं? फ्रॉम किंवा गुड. चौथं आहे ही इज टिंब टिंब द बस. ही कोणतं ऑब्लिक दिलं आहे? व्हेरी ऑब्लिक इन. म्हणजे इथं व्हेरी लिहायचं का इन लिहायचं? हे 4 मार्काचं आहे. परीक्षेला बोर्डाला येतं म्हणजे येतंच. 10वीला येतं, 12वीला, 9वीला, सर्वांना येतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा स्टडी तुम्ही बारकाईने करा. तुमच्या मनाने अजून प्रश्न घ्या, पुस्तकातले घ्या, आणि इन हे सगळे व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन घरी तयार करा. ओके, थँक्यू. गुड.